अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणं काल काढल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन आणि अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या वतीनं आज सुद्धा करण्यात आला। आज सदर बाजार भागातील अतिक्रमणं काढल्यानंतर आज मोरेवाडी भागातील जी काही रस्त्यावरील अतिक्रमणं होती हे अतिक्रमणं काढण्याची मोहीम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जी.आर. स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे तसंच कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही अतिक्रमणं काढण्याची मोहीम आज सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोलीस निरीक्षक विनोद घोळवे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या हिकमतीनं या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। कारण गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जी अतिक्रमणं होती ती रस्त्यावर होती आणि या ठिकाणी राज्य रस्त्यामध्ये हा रस्ता परावर्तित झाल्यानं आणि हस्तांतरित झाल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं हा रस्ता या ठिकाणी चौपदरी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सदर बाजार, स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज आणि तेथून मोरेवाडी आणि यशवंतराव चव्हाण चौक असा हा रस्ता या ठिकाणी चौपदरी होणार आहे। त्यामध्ये मधोमध दुभाजक असणार आहे आणि वाहतुकीसाठी अत्यंत प्रशस्त असा हा रस्ता या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं हा रस्ता या ठिकाणी केला जाणार आहे आणि कार्यकारी अभियंता जी.आर. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता आणि हा विकास या ठिकाणी होतो आहे। आणि विशेष म्हणजे या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारणतः गेल्या असंख्य वर्षापासून म्हणजे जवळपास 100 वर्षाच्या आसपास असेल किंवा 50 वर्षाच्या आसपास असेल या ठिकाणची जी अतिक्रमणं आहेत ते अतिक्रमणं होती ती अतिक्रमणं या ठिकाणी काढण्यात आलेली आहेत। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इमारती होत्या, त्या इमारतीसुद्धा या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत आणि हा रस्ता आता सामान्य नागरिकांसाठी, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी खुला होणार आहे। कारण पूर्वी जो आहे तो जवळपास 30 फुटाचा रस्ता होता, त्यावरून चालणं, त्यावरून वाहतूक करणं हे जिकिरीचं बनत होतं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना। परंतु आता या ठिकाणी साधारणतः 50 फुटाचा आणि 50-50 असा 100 फुटाचा रस्ता या ठिकाणी नागरिकांच्या सेवेत असणार आहे। दोन्ही बाजूनी 50-50 फूटची अतिक्रमणं काढली जात आहेत आणि या ठिकाणी मधोमध दुभाजक असणार आहे, म्हणजे स्वतंत्र असा रस्ता जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांसाठी असणार आहे आणि एक मोठी सोय या निमित्तानं होणार आहे। आज सामान्य नागरिकांची असेल, गोरगरिबांची असेल थोडी या ठिकाणी अडचण होत आहे, परंतु ही उद्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये लोकसंख्या तर दिवसेंदिवस वाढत आहे, वाहनांची संख्या वाढत आहे, त्या अनुषंगानं हे अतिक्रमण काढल्याच्या नंतर नागरिकांसाठी, रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी एक चांगला रस्ता या ठिकाणी उपलब्ध होणार असल्यानं नागरिकांनीसुद्धा या ठिकाणी थोडी कळ सोसावी असं आवाहन कार्यकारी अभियंता जी.आर. स्वामी यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी उपअभियंता गोविंद मुंडे, गोविंद शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता या ठिकाणी काढला जातो आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व अधिकारी तसेच कर्मचारी या मोहिमेत समाविष्ट आहेत। तसंच जवळपास 10 JCB, 2 पोकलेन, जवळपास 10 ट्रॅक्टर व इतर साधन सामुग्री यामध्ये समाविष्ट आहे आणि एक मोहीम या ठिकाणी बेधडकपणे राबवली जात आहे। मोरेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील ही अतिक्रमणं आज काढण्याची मोहीम सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे। यामध्ये सुद्धा अत्यंत गोरगरिबांची घरं या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। त्यासोबतच या भागातील जे बडे धेंड आहेत त्यांचीसुद्धा अतिक्रमणं या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं कुठंही पक्षपातीपणा केलेलं नाही, उलट सर्वांना समान न्यायाची भूमिका घेत ही अतिक्रमणं काढली जात आहेत आणि ही अतिक्रमणं काढत असताना सर्व बाजूनंसुद्धा या ठिकाणी नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे असं आवाहन कार्यकारी अभियंता जी.आर. स्वामी यांनी केलं आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।
काय केलं पप्पा? काय केलं? काय केलं? कुठे? वेल्डिंग नाही